काही पुस्तकं फक्त कथा नाही सांगत, तर ती आपल्या जगण्याचा, आपल्या आठवणींचा भाग बनतात, पिढ्या घडवतात. अगदी. आज आपण अशाच एका अजरामर साहित्य कृतीवर बोलणार आहोत, श्यामची आई. आणि अर्थातच तिचे लेखक पांडुरंग सदाशिव साने, म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके साने गुरुजी. हम्म. आणि आज आपण फक्त पुस्तकाबद्दल बोलणार नाही आहोत, तर आपण गुरुजींच्या आयुष्यात आणि श्यामच्या आईच्या अगदी गाभ्यात डोकावून बघणार आहोत. बरोबर. म्हणजे सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो की लहान मुलाच्या आठवणींचं हे साधं वाटणारं पुस्तक, याला मराठी साहित्यात आणि संस्कृतीत इतकं आदराचं स्थान का मिळालं, जवळजवळ एखाद्या पवित्र ग्रंथासारखं. हो ना. याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधायचा प्रयत्न करूया. चला तर मग. आणि त्यासाठी आपला मुख्य स्रोत आहे स्वतः साने गुरुजींनी लिहिलेलं श्यामची आई हे पुस्तक. तर सुरुवातच एका आश्चर्याने करूया. अच्छा. इतकं प्रेमळ, इतकं वात्सल्यपूर्ण पुस्तक कुठल्याशा शांत निसर्गरम्य ठिकाणी नाही लिहिलं गेलंय. ते लिहिलं गेलंय तुरुंगाच्या 4 भिंती आड. करे, ही गोष्टच मुळी अविश्वसनीय वाटते. साने गुरुजींनी श्यामची आई हे पुस्तक 1933 साली नाशिकच्या तुरुंगात लिहिलं. नाशिकच्या तुरुंगात. हो, ते स्वातंत्र्य सैनिक होते आणि सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना तुरुंगवास झाला होता. आणि गंमत म्हणजे त्यांनी हे पुस्तक अवघ्या 5 दिवसात लिहून काढलं. काय सांगताय, फक्त 5 दिवसात? हो, रात्रीच्या वेळी. दिवसात ते तुरुंगातल्या इतर कैद्यांशी बोलायचे, त्यांना गोष्टी सांगायचे आणि रात्री बसून आपल्या आईच्या आठवणी कागदावर उतरवायचे. वा, म्हणजे हे केवळ एक पुस्तक लिहिणं नव्हतं. नाही, अजिबात नाही. तुरुंगात बसून राष्ट्र उभारणी करण्याची एक धडपड होती, एक विचार होता यामागे. अगदी. गुरुजींवर महात्मा गांधींच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव होता. त्यांना हे कळून चुकलं होतं की म्हणजे फक्त राजकीय स्वातंत्र्य मिळून देश उभा राहणार नाही. बरोबर. त्यासाठी चारित्र्य संपन्न नागरिक घडवावे लागतील. आणि ही पिढी घडवण्याचं सर्वात मोठं काम कोण करू शकतं? तर आई. आई. हो. याच विचारातून श्यामची आई जन्माला आली. हे पुस्तक म्हणजे काय म्हणतात त्याला, चारित्र्य घडवण्याची एक कार्यशाळाच आहे. आणि याच विचाराला आपण मातृधर्म म्हणतो. बरोबर. गुरुजींनी पुस्तकाच्या सुरुवातीलाच यावर खूप छान लिहिलं आहे. हो. पुस्तकाच्या प्रारंभ भागात ते अगदी स्पष्टपणे सांगतात की मुलाचं मन लहानपणी कसं असतं, ओल्या मातीसारखं किंवा मेणासारखं. त्याला हवा तसा आकार देता येतो. अगदी. आणि हा आकार देणारी पहिली शिल्पकार असते आई. तिच्या प्रत्येक कृतीचा, प्रत्येक शब्दाचा, इतकंच नाही तर तिच्या मनातल्या भावनांचा सुद्धा मुलाच्या मनावर खोलवर परिणाम होतो. म्हणजे आईच खऱ्या अर्थाने शिक्षणदात्री आहे. नक्कीच. हा केवळ प्रेमाचा नाही तर चारित्र्य घडवण्याचा एक महान संस्कार आहे. पण इथे एक प्रश्न येतो मनात. गुरुजींनी आईला इतकं मध्यवर्ती स्थान दिलं, पण मग वडिलांची भूमिका काय? पुस्तकात वडील थोडेसे कडक, थोडे अंतर ठेवून वागणारे वाटतात. खूप खूप छान मुद्दा आहे हा. त्या काळातलं कुटुंब आणि आजचं यात फरक आहे की नाही? हो, नक्कीच. तेव्हा वडील म्हणजे धाक, एक जरब, कुटुंब चालवणारी व्यक्ती. प्रेम व्यक्त करण्याची त्यांची पद्धत वेगळी होती. पण गुरुजींना हेच दाखवायचं होतं की शिस्त आणि धाकापेक्षा प्रेम, करुणा आणि संवाद यातून मुलाचं चारित्र्य जास्त चांगलं घडतं. आणि ही जबाबदारी नैसर्गिकरित्या आईकडे जास्त असते. बरोबर. वडील नियम सांगतात, पण ते नियम का पाळायचे हे आई तिच्या वागण्यातून शिकवते. त्यामुळे वडिलांची भूमिका नाकारलेली नाहीये, पण चारित्र्याच्या पायाभरणीचं श्रेय ते आईला देतात. हे ऐकायला खूप छान वाटतं, पण पुस्तकात हे फक्त उपदेशाच्या पातळीवर राहतं की प्रत्यक्ष कृतीत उतरलेलं दिसतं? म्हणजे आहे का असा एखादा प्रसंग जिथे श्यामची खऱ्या अर्थाने कसोटी लागते आणि आईची शिकवण उपयोगी पडते? उत्तम प्रश्न. हेच तर या पुस्तकाचं सौंदर्य आहे. यात कोरडा उपदेश नाहीये, छोट्या छोट्या रसाळ कथा आहेत. आणि तुम्ही जे विचारलत ना, त्याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सावित्री व्रत नावाचा प्रसंग. सावित्री व्रत? हो, तो या पुस्तकाचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल. हो, मला आठवतंय. श्यामची आई आजारी असते, तिला हिवताप आलेला असतो आणि वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला 108 प्रदक्षिणा घालण्याची तिची इच्छा असते, जी तिला शक्य नसतं. अगदी. तेव्हा ती श्यामला म्हणते, बाळा, माझ्यावेळी तू जाशील का प्रदक्षिणा घालायला? आता इथेच खरी गंमत आहे. लहानग्या श्याम समोर एक मोठा पेच उभा राहतो. हो, त्याला आईची इच्छा पूर्ण करायची आहे, पण त्याच वेळी त्याला प्रचंड लाज वाटते. कारण शाळेतली मुलं त्याला चिडवतील, अल्ल्या रे बायको म्हणून त्याची खिल्ली उडवतील, ही भीती. एका लहान मुलाच्या दृष्टिकोनातून ही खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. समाजाची भीती, मित्रांची भीती, तो संकोच तो नाही म्हणतो. आणि तेव्हा त्याची आई जो उपदेश करते, ते एक वाक्य. ते एक वाक्य म्हणजे या संपूर्ण पुस्तकाचं, किंबहुना साने गुरुजींच्या जीवन तत्वज्ञानाचं सार आहे. ती म्हणते, श्याम, देवाची प्रार्थना करताना, आईची सेवा करताना कसली रे लाज? अरे, पाप करताना, वाईट काम करताना लाज वाटू दे, चांगलं काम करताना कधी लाजू नकोस. अंगावर काटा येतो हे वाक्य ऐकून.
किती साधं सोपं पण किती परिणामकारक. नक्कीच. या एका वाक्याने श्यामच्या मनातलं सगळं द्वंद्व संपवलं. कारण आईने त्याला फक्त आज्ञा पाळायला नाही शिकवलं. तर योग्य काय आणि अयोग्य काय यातला फरक ओळखायला शिकवला. अगदी समाजाची भीती आणि नैतिक धैर्य यात निवड कशी करायची याचा हा पहिला धडा होता. तो प्रसंग फक्त वडाला प्रदक्षिणा घालण्यापुरता राहत नाही, तर तो आयुष्यभर चांगल्या कामासाठी समाजाच्या टीकेला न घाबरण्याची शिकवण देऊन जातो. आणि जेव्हा श्याम घरी येतो तेव्हा तिची आई त्याला जवळ घेते. तो क्षण केवळ प्रेमाचा नाही, तर एका मुलाच्या चारित्र्य विजयाचा क्षण आहे. बरोबर. आणि मला वाटतं इथूनच मग त्याला एक वेगळा आत्मविश्वास मिळतो, जो त्याला पुढे स्वावलंबी बनवतो. तुम्ही अगदी बरोबर धागा पकडला आहे. ही मूल्य एकमेकांशी जोडलेली आहेत. हो. सावित्री व्रताच्या प्रसंगामुळे त्याला नैतिक धैर्य मिळालं. मग दुसऱ्या एका प्रसंगात तो वडिलांच्या मारापासून वाचण्यासाठी खोटं बोलतो. श्लोक म्हटल्याबद्दल. हो, आईकडे खोटी कबुली देतो, पण त्याला रात्रभर झोप लागत नाही. त्याच्या मनात अपराधीपणाची भावना त्याला टोचत राहते. सकाळी तो आईसमोर रडत रडत सगळं खरं सांगतो. तेव्हा आई त्याला मारत नाही, तर प्रेमाने समजावते. खोटं बोलण्याचं दुःख हे मार खाण्याच्या दुःखापेक्षा कितीतरी मोठं असतं हे त्याला त्या दिवशी कळतं. प्रामाणिकपणाची ताकद त्याला समजते. आणि एकदा का प्रामाणिकपणा आणि नैतिक धैर्य आलं की मग कुठल्याच कामाची लाज वाटत नाही. अगदी. स्वावलंबनाचा संस्कार मग आपोआपच होतो. तो जात्यावर दळायला मदत करतो, घरकाम करतो. त्याला श्रमाची प्रतिष्ठा कळते. हो, कोणतंही काम छोटं नसतं हे त्याच्या मनावर बिंबवलं जातं. आणि हे फक्त पुस्तकात नाहीये, तर गुरुजींच्या स्वतःच्या आयुष्यातही उतरलेलं दिसतं. अच्छा. अमळनेरमध्ये ते शिक्षक असताना वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांची स्वच्छतागृह ते स्वतः साफ करायचे. अरे वा. स्वावलंबनाचा आणि श्रमाच्या प्रतिष्ठेचा धडा ते स्वतःच्या उदाहरणातून द्यायचे. म्हणजे आईने दिलेलं बीज त्यांनी पुढे किती मोठं केलं हे आपल्याला दिसतं. आणि या मूल्यांचा विस्तार फक्त माणसांपुरता मर्यादित नव्हता. बरोबर. त्यांच्या लेखनात प्राणीमात्रांबद्दल, निसर्गाबद्दल एक अपार करुणा दिसते. निश्चितच. मोरी गाय हे त्यांचं पुस्तक तर याच करुणेचं प्रतीक आहे. पण श्यामची आईमध्ये सुद्धा पक्ष्यांच्या घरट्याची काळजी घेण्याबद्दल एक सुंदर प्रसंग आहे. तिथे आई त्याला शिकवते की जगात प्रेम, ज्ञान आणि शक्ती या तिन्ही गोष्टी आवश्यक आहेत. केवळ प्रेम असून चालत नाही, कारण ते आंधळं असू शकतं. त्याला ज्ञानाची जोड हवी. हो, योग्य अयोग्य ठरवणाऱ्या ज्ञानाची. आणि प्रेम आणि ज्ञान असूनही जर ते कृतीत आणण्याची शक्ती नसेल तर त्याचाही उपयोग नाही. त्यामुळे प्रेम, ज्ञान आणि शक्ती या तिन्हींचा विकास करायला हवा. केवढा मोठा विचार आहे हा. खरंच. म्हणजे एका लहान मुलाला गोष्टी सांगता सांगता जीवनाचं किती मोठं तत्वज्ञान सांगितलंय. पण मला सर्वात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे गुरुजी इथेच थांबले नाहीत. आईकडून मिळालेले हे संस्कार, हे प्रेम, ही करुणा त्यांनी फक्त स्वतःच्या कुटुंबापुरती किंवा समाजापुरती मर्यादित ठेवली नाही, ती थेट राष्ट्र पातळीवर नेली. आणि इथेच साने गुरुजी एक लेखक किंवा शिक्षक या भूमिकेच्या पलीकडे जाऊन एक द्रष्टे, विचारवंत म्हणून आपल्या समोर येतात. बरोबर. स्वातंत्र्यानंतर देशात भाषा, प्रांत यावरून वाद सुरू झाले. मी महाराष्ट्रीय, मी गुजराती, मी बंगाली ही अस्मिता टोकदार होऊ लागली. हे पाहून गुरुजी प्रचंड अस्वस्थ झाले. त्यांना वाटलं की या प्रांतीय अस्मिता भारताच्या एकतेला सुरुंग लावतील. अगदी. आणि यावर उपाय म्हणून त्यांनी आंतरभारतीची संकल्पना मांडली. आंतरभारती ही संकल्पना नेमकी काय होती? ती आजच्या काळातही तितकीच महत्वाची वाटते. आंतरभारती म्हणजे भारताला जोडणारा भारत. गुरुजींची संकल्पना खूप सोपी पण अत्यंत प्रभावी होती. काय होती ती? ते म्हणाले, आपण भारतीयांनी एकमेकांच्या भाषा शिकायला हव्यात. निदान एक तरी वेगळ्या प्रांताची भाषा प्रत्येकाने शिकावी. त्यातून आपण एकमेकांची संस्कृती समजून घेऊ, साहित्य वाचू, विचार समजून घेऊ. आणि जेव्हा आपण एकमेकांना समजून घेऊ तेव्हाच आपल्यातला द्वेष, गैरसमज नाहीसा होईल आणि खरा बंधुभाव निर्माण होईल. आणि गंमत म्हणजे हे जे संस्कार आईने श्यामवर केले, दुसऱ्याचा विचार करण्याची, प्रेमाने वागण्याची, हेच संस्कार गुरुजींनी राष्ट्रीय पातळीवर नेले. अगदी अचूक. आंतरभारती म्हणजे काय? तर संपूर्ण भारताला एक कुटुंब मानणं, जिथे प्रत्येक राज्य दुसऱ्या राज्याच्या भाषेचा, संस्कृतीचा आदर करतं. म्हणजे घरात आईने शिकवलेला आपलेपणा त्यांनी देशाला शिकवला. परफेक्ट. आईने शिकवलं की शेजाऱ्यांवर प्रेम करा, गुरुजींनी सांगितलं की शेजारच्या प्रांतावर प्रेम करा. आईने शिकवलं की दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी व्हा, गुरुजींनी सांगितलं की देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात कोणी दुःखी असेल तर ते दुःख आपलं माना. त्यांनी आईकडून मिळालेले संस्कार राष्ट्रप्रेमाच्या एका विशाल संकल्पनेत रूपांतरित केले. हो. आणि ते केवळ बोलले नाहीत, तर त्यांनी स्वतः तमिळ आणि बंगाली भाषा शिकून इतरांसमोर आदर्श ठेवला. म्हणजे आजच्या या आपल्या चर्चेचा सार काढायचा झाला तर श्यामची आई हे केवळ एका मुलाच्या आठवणींचं पुस्तक नाहीये, नाही, किंवा केवळ आईच्या प्रेमाची गोष्ट नाहीये. हे एका स्वातंत्र्य सैनिकाने तुरुंगात बसून स्वतंत्र भारतासाठी पाहिलेलं एक स्वप्न आहे.
चारित्र्य संपन्न पिढी घडवण्याचं एक मार्गदर्शक आहे. अगदी बरोबर. हे पुस्तक आईला पहिला आणि सर्वश्रेष्ठ गुरु मानून धैर्य, प्रामाणिकपणा, स्वावलंबन आणि करुणा यांसारखे शाश्वत मूल्य अत्यंत साध्या सोप्या भाषेत शिकवतं. गुरुजींचा ठाम विश्वास होता की आईचं चारित्र्य हेच मुलाचं आणि पर्यायाने राष्ट्राचं भविष्य घडवतं. आणि इथेच एक महत्वाचा प्रश्न आज आपल्यासमोर उभा राहतो. कोणता? गुरुजींनी हे सगळं लिहिलं तेव्हा आई हा मुलाच्या संस्काराचा केंद्रबिंदू होती. आजच्या बदलत्या जगात, म्हणजे जिथे कुटुंब व्यवस्था बदलली आहे, आई वडील दोघेही कामात व्यस्त आहेत, आणि मुलांवर संस्कार करणारे स्रोत अनेक पटींनी वाढले आहेत. शाळा, मित्र आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंटरनेट आणि सोशल मीडिया. अगदी तर हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, जो आपण आपल्या श्रोत्यांसाठी सोडून देऊया. नक्कीच. गुरुजींचा विश्वास होता की आईचं चारित्र्य मुलाचं भविष्य घडवतं. आजच्या काळात पुढच्या पिढीचं चारित्र्य घडवणारे हे आईचे धडे कोणते असतील? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही मूलभूत नैतिक मूल्य, हे चारित्र्य घडवणारे संस्कार आजच्या मुलांना नक्की कुठून मिळत असतील? त्या स्रोतांची विश्वासार्हता काय, यावर विचार करणं खरंच गरजेचं आहे.